नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी. 1,00,000 रुपयाच्या FDवर मिळत आहे आता इतका व्याज. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांचे पैसे FDमध्ये गुंतवणे अधिक पसंत करतात, कारण तेथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते आणि त्यावर निश्चित व्याजदरही मिळतो. आता अशातच तुम्ही जर 3 वर्षाच्या FDमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बँकांच्या ऑफर घेऊन आलेलो आहोत, ज्या 3 वर्षाच्या FDवर जास्तीत जास्त व्याज देत आहे. तुम्ही 1,00,000 गुंतवून 3 वर्षात 26,000 रुपयापेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. बँक ऑफ बडोदा 3 वर्षाच्या FDवर 7.75% दराने व्याज देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकापैकी बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक जास्त व्याज देत आहे. आता गुंतवलेली 1,00,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात वाढून 1.26 लाख रुपये होईल. ॲक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षाच्या FDवर 7.60% दराने व्याज देत आहे. गुंतवलेली 1,00,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 1.25 लाख रुपये होईल. HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक 3 वर्षाच्या FDवर 7.50% व्याज देतात. गुंतवलेली 1,00,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 1.25 लाख रुपये होईल. कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षाच्या FDवर 7.30% व्याज देते. आता गुंतवलेली 1,00,000 रुपयाची रक्कम ही 3 वर्षात वाढून 1.24 लाख रुपये होईल. स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षाच्या FDवर 7.25% व्याज देत आहे. त्यामुळे आता 1,00,000 रुपयाची रक्कम ही 3 वर्षात 1.24 लाख रुपये होईल. बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया 3 वर्षाच्या FDवर 7% दराने व्याज देते. त्यामुळे आता 1,00,000 रुपयाची रक्कम ही 3 वर्षात वाढून 1.23 लाख रुपये होईल. इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षाच्या FDवर 6.75% दराने व्याज देत आहे. त्यामुळे आता गुंतवलेली 1,00,000 रुपयाची रक्कम ही 3 वर्षात वाढून 1.22 लाख रुपये होईल. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी 5 लाख रुपयापर्यंतच्या FDवर गुंतवणूक हमी प्रदान करते. याचा अर्थ असा आहे की मुदत ठेवीमध्ये तुमची 5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक आता पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.